नमस्कार, मी वर्षा आणि माझ्या VK रेसिपी अँड ब्लॉग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। आणि आज मी बनवली होती अळूवडी, म्हणजे धोप्याच्या पानाची वडी। तर याला कोणी धोपा म्हणतात, कोणी अळू म्हणतात आणि गुजरात साईडनं पाथरा म्हणतात याला। तर घरी खूप छान धोप्याची पानं लागले होते, तर ते तोडायचे होते मला। म्हटलं चला आज बनवूनच घेऊया, म्हणून छान धोप्याची पानं काढून घेतले, कैचीने काढून घेतले। आणि त्यानंतर मग घरात आणल्यानंतर त्याला छान पाण्याने स्वच्छ धुवून टाकले। आणि धुतल्यानंतर मग आता हा जो धोपा आहे हा काळा आहे आणि हा खाजवत नाही, आणि जो पांढरा धोपा असतो की नाही तो खाजवतो। त्यामुळे धोपा हा दोन प्रकारचा असतो। तर हा काळा धोपा असल्यामुळे यामध्ये चिंच, गूळ काहीही टाकायची आवश्यकता नाही आहे। तर आता पानं धुतल्यानंतर छान स्वच्छ पुसून टाकायचे। त्यानंतर त्याचा जो वरचा कीस असतो दांडीला लागलेला, तो कीस काढून घ्यायचा। आणि मग ते जे कीस काढल्यानंतर ते पानं पोळपाटावर ठेवून बेलण्याने थोडे लाटायचे। लाटल्यानंतर मग आता पानाला लावायसाठी आपण बेसन पीठ तयार करणार आहोत। तर त्यासाठी मी 10-12 हिरवी मिरची, लसण, कढीपत्ता, सांबार, अद्रक, जिरं एवढं साहित्य घेऊन मिक्सरच्या भांड्यामध्ये ते मिक्सरला लावून घेतला। त्याचा ठेचा तयार करून घेतला। त्यानंतर एका वाट्यामध्ये 2 वाटी बेसन पीठ घेतलं। आपण जो ठेचा वाटला होता तो टाकून घेतला। थोडीशी हळद टाकायची, धणा पावडर, जिरा पावडर टाकायचं, थोडीशी कस्तुरी मेथी टाकायची आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आणि हळद एवढं टाकून ते पाण्याने पातळ असं पीठ भिजवून घ्यायचं। खूप पातळ पण नाही बनवायचं। पातळ जर पीठ भिजवलं तर त्याची जी वडी तळल्यानंतर अशी नरम होते, आणि खूप घट्टही नाही आणि खूप पातळ नाही, म्हणजे मीडियम साईजचं पीठ भिजवायचं। आणि त्यानंतर मग या पद्धतीने सर्व पानांना लावून घ्यायचं। आता आपल्याला एका रोलमध्ये किती पानं ठेवायचे आहे ते आपल्यावर अवलंबून आहे। जर पानं जास्त असतील तर 3 ते 4 पानं आपण लावू शकतो, आणि जर कमी असतील तर 3 पानं लावली तरी चालेल। आता या पद्धतीने मी 2 मोठे आणि 1 छोटं पान लावून घेतलं आहे आणि त्यावर बेसन पीठ लावून घेतलं आहे छान हाताने, आणि या पद्धतीने रोल तयार करून घेतला। आता असे 3 रोल तयार झाले होते माझे। आणि रोल तयार झाल्यानंतर मग एका गंजामध्ये मोठ्या भांड्यामध्ये पाणी घेतलं आहे, त्यामध्ये 2 भांडे पाणी टाकलं आहे आणि आता ते पाणी उकळवायसाठी ठेवलं, कारण पाणी उकळल्यानंतरच मग आपण चाळणी त्याच्यावर ठेवणार आहोत। त्यानंतर मग एक चाळणी घेतली, त्याला तेल लावून घेतलं आणि ते सर्व रोल मग चाळणीमध्ये ठेवले। आणि रोल ठेवलेली चाळणी ती गंजावर ठेवायची आणि त्यावर एक ताट झाकून द्यायचं। आणि हे ताट जे आहे 5 ते 7 मिनटं झाकून ठेवायचं। आणि त्यानंतर मग ताट काढून घ्यायचं आणि रोल शिजले की नाही हे सुरीने किंवा फोकने टोचून बघायचं। तर आता रोल छान शिजले होते, त्यामुळे मग मी रोल काढून घेतले, छान थंड होऊ दिले आणि या पद्धतीने सुरीने आता त्याच्या वड्या पाडून घेतल्या। आणि थंड झाल्याशिवाय वड्या पाडायच्या नाही। जर गरम असल्यानंतर जर आपण वड्या पाडल्या तर त्या बरोबर व्यवस्थित पडत नाही, अशा तुटून जाण्याची शक्यता असते ते टाकल्यानंतर, म्हणून रोल पूर्णपणे थंड होऊ द्यायचं। तर आता वड्या पाडून घेतल्या आम्ही, आणि वड्या पाडेपर्यंत तेल गरम करायसाठी ठेवलं होतं। तेल आता छान गरम झालं होतं आणि आता या पद्धतीने मी पूर्ण वड्या आता त्यामध्ये सोडून घेतल्या आहे, म्हणजे तेलामध्ये जेवढ्या बसेल तेवढ्या वड्या त्यामध्ये सोडायच्या आणि अलटून पलटून छान खरपूस भाजून घ्यायच्या। दोन्ही साईडने लालसर होईपर्यंत चांगल्या भाजल्या की मग त्या छान कुरकुरीत होतात। तर या पद्धतीने मी अळूच्या पानाची वडी बनवली होती, म्हणजे धोप्याच्या पानाची वडी, आणि खूप छान झाली होती आणि मुलांना पण खूप आवडली होती। तर कशी वाटली ही रेसिपी तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि रेसिपी आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत सर्वांना बाय बाय।